Students, we started the second chapter of the mathematics second in 10th class. We also studied in it a Pythagorean triplets, the property of 30 degree, 60 degree and 90 degree angled triangle, as well as a property of 45, 90 degree angled triangle. Also we studied the theorem on which a similarity and right angle triangle. It is a property of the right angle triangle as well as a geometric mean theorem. मागील तासाला जे आपण अभ्यासलं त्यापैकी दोन प्रॉपर्टीची पुन्हा एकदा या ठिकाणी उजळणी करणार आणि त्याच प्रॉपर्टीच्या सहाय्याने आपल्याला पायथागोरस थिअरम जे आहे ते या ठिकाणी अभ्यासायचे. हे नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. पहिल्यांदा आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हे समजून घेणार. तर यासाठी आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेतला. सपोज वी हॅव टेकन अ ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. ह्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं जातं तर परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द हायपोटेनियस of the right angle triangle, it make two right angle triangles. These two right angle triangles are similar to each other, but also they are similar to the main right angle triangle. That means ही प्रॉपर्टी आपण कशी लिहितो, ट्रायंगल ABC similar triangle ADB similar triangle BDC. अशा प्रकारे आपण हे तीन त्रिकोण हे समरूप दाखवले. मूळ काटकोन त्रिकोणाशी पहिला, मूळ काटकोन त्रिकोणाशी दुसरा आणि म्हणून पहिल्याशी दुसरा हा समरूप दाखवलाय. याचाच आधार घेत आपण या ठिकाणी जॉमेट्रिक मीन जे आहे, मीन ही एक प्रॉपर्टी या ठिकाणी बघितली. हा जो काढलेला लंब आहे BD हा त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचे दोन जे सेगमेंट तयार होतात ह्या सेगमेंटचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजेच हे आपण BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC या कन्सेप्ट मध्ये आपण हे थिअरम अभ्यासलेलं आहे. याचाच आधार घेत आपण मुलांनो पायथागोरस थिअरम या ठिकाणी समजून घेणार आणि ते कसं प्रूफ करायचंय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्टेटमेंट काय पायथागोरस थिअरमचं, इन right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides असं आपण म्हणूया. टू साइड्स असं आपल्याला स्टेटमेंट दिलंय. आता या स्टेटमेंट नुसार आपण अँटीसिडेंट पार्ट जो आहे त्या पार्टच्या आधारे आपण डायग्राम प्रथम काढणार. इन राईट अँगल ट्रायंगल असं म्हटलंय आणि म्हणून या ठिकाणी मी एक राईट अँगल ट्रायंगल काढतोय. समजा मी या ठिकाणी ABC हा राईट अँगल ट्रायंगल घेतलाय. ज्यामध्ये अँगल बी 90 डिग्रीचा आहे. यामध्ये आपल्याला गिवन मध्ये काय लिहिता येईल, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल इन विच अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. अशा प्रकारे आपण गिवन लिहिलंय. टू प्रूव्ह प्रूव्ह मध्ये काय लिहायचं आपल्याला, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड. म्हणजेच ह्या हायपोटेनियसचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका दाखवायचा आहे. आता हायपोटेनियस आपला कुठला आहे AC, म्हणून AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला सिद्ध करायचंय. यासाठी मुलांना मी काय केलं तर B बिंदूतून हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर काढला BD. म्हणजेच या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करा. थोडक्यात लिहितो मी इथं, ड्रॉ BD परपेंडिक्युलर AC. यानुसार आपण
4 स्टेप या ठिकाणी डायग्राम गिवन टू प्रूफ आणि कन्स्ट्रक्शन केलं. आता 1 बाय 1 आपण स्टेपनं काय करणार, प्रूफ या ठिकाणी करणार आहोत. स्टेटमेंट प्रूफ मध्ये आपल्याला माहित आहे काय, ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा सिमिलर आहे कुणाशी, तर पहिल्याशी. मग पहिल्याचं नाव काय आहे आपल्याला, ट्रायंगल एडीबी. हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या ठिकाणी ट्रायंगल एडीबी सिमिलर. दुसरा राईट अँगल ट्रायंगल बीडीसी, ट्रायंगल बीडीसी. याला 1 नंबर द्या, कॉल द्याल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. हे थोडक्यात लिहिले, तुम्ही पूर्ण वाक्यात हे लिहायचे. अशा प्रकारे मुलांना आपण मूळ काटकोन त्रिकोणाची 2 काटकोन त्रिकोण या ठिकाणी काय दाखवले, सिमिलर दाखवले. हे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलच्या गुणधर्मानुसार. आता आपल्याला प्रूफ करण्यासाठी पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण हे 2 त्रिकोण घेऊया. नाव बघा, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी. हे कशावरून घेतलं, फ्रॉम 1. जर हे सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये असतील. म्हणजेच एबी आणि एडी ह्या साइड ज्या आहेत ह्या करस्पॉन्डिंग साइड आल्या. या ठिकाणी एबी अपॉन एडी इज इक्वल टू बीसी अपॉन डीबी इज इक्वल टू एसी अपॉन एबी. तर नावावरून सुद्धा तुम्ही करस्पॉन्डिंग साइड मुलांना या ठिकाणी लिहू शकता. आकृतीकडे न बघता एबी ही जी साइड आहे त्याची करस्पॉन्डिंग साइड एडी येईल, बीसी ची करस्पॉन्डिंग साइड बीडी येईल आणि एसी ची करस्पॉन्डिंग साइड काय येईल, एबी येईल. अशा प्रकारे आपण गुणोत्तर लिहिली. याला काय द्याल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल असं म्हणूया आपण, सिमिलर ट्रायंगल. आणि या ठिकाणी ज्या 2 गुणोत्तरात मला एबी दिसते अशी 2 गुणोत्तर निवडली मी पुढच्या स्टेपला. देअरफॉर एबी अपॉन एडी इज इक्वल टू एसी अपॉन एबी. क्रॉस करू या दोघांचा, एबी इंटू एबी, एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू एसी. हे मला पहिलं स्टेटमेंट मिळालं. याचप्रमाणे आपण दुसरं स्टेटमेंट मिळवू. त्यासाठी आपण हे 2 सिमिलर ट्रायंगल घेऊ. सिमिलरली थोडक्यात लिहितो मी इथं, इन किंवा सिमिलरली ट्रायंगल हे 2 घ्यायचे आता, मूळ आणि दुसरा काटकोन त्रिकोण. ए बी सी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. यामध्ये आपल्याला त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या गुणोत्तरात दाखवता येतील. पहिली जी बाजू आहे ए बी आणि बीडी यांचं गुणोत्तर लिहूया. ए बी अपॉन बीडी इज इक्वल टू, दुसरं गुणोत्तर लिहिता येईल बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू, तिसरं गुणोत्तर आपल्याला लिहायचंय ए सी अपॉन बी सी. आता ज्यामध्ये मला इथं बी सी दिसतंय अशी 2 गुणोत्तर मी निवडली, दुसरं आणि तिसरं. पुढच्या स्टेपला इथं कॉस दिलं तरी चालू शकते पहा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि याचप्रमाणे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणोत्तरावरून काय लिहिणार, बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. क्रॉस करू दोन्ही गुणोत्तराचा, बी सी इंटू बी सी इज इक्वल टू बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, डी सी इंटू ए सी. याला नंबर 2 देऊया. सॉरी, इथं आपण घेतलंय 1, इथं 2 द्या, इथं 3 द्या. आता 2 आणि 3 चं निरीक्षण केलं तर ए बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर मिळालंय. गिवन मध्ये टू प्रूफ मध्ये आपल्याला दिसतंय ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणजे या दोघांची आपण बेरीज करू, म्हणजेच ऍडिशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. जर आपण ऍडिशन केलं तर काय मिळतंय मला, डाव्या बाजूचं करू प्रथम. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू, इकडं एडी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. त्यामध्ये दोन्ही बेरजेमध्ये मला ए सी हा कॉमन फॅक्टर दिसतोय, बाहेर काढू आपण पुढच्या स्टेपला. देअरफॉर ए बी स्क्वेअर
प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हा कॉमन फॅक्टर काढला, राहिलं काय ब्रॅकेटमध्ये एडी प्लस डी सी. आता इथं एडी प्लस डी सी म्हणजे काय, आकृतीकडे जाऊया आपण. एडी प्लस डी सी इज इक्वल टू ए सी आणि म्हणून पुढच्या पायरीला येईल देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली आपली ए सी आणि म्हणून या ठिकाणी पुढच्या पायरीला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. देअरफॉर चेंजिंग द साइड ऑफ द गिवन स्टेटमेंट ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपलं प्रूफ या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजेच कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. अशा प्रकारे आपण पायथागोरसचा थिअरम या ठिकाणी प्रूफ करू शकतो. आणखी या पायथागोरसच्या थिअरमचा आपल्याला कॉन्व्हर्स मुलांना या ठिकाणी बघायचं आहे. हा कॉन्व्हर्स नेमका कसा सोडवायचा हे सुद्धा आपण जाता या ठिकाणी बघणार आहोत. हा कॉन्व्हर्स नेमका काय, तर आपण जे थिअरम घेतलेलं असतं त्याचा आपण काय करतो, अँटीसेडंटचा कॉन्सिक्युएंट आणि कॉन्सिक्युएंटचा अँटीसेडंट बनवतो. मग हे स्टेटमेंट कसं लिहाल बघा, कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थिअरम ऑफ पायथागोरस थिअरम लिहितो थोडक्यात मी. हे कसं लिहाल, इन अ ट्रायंगल त्रिकोणा स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to sum of square of remaining two sides. Then the triangle is a right angle triangle. म्हणजेच त्रिकोणात एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. देन काय, दिलेला त्रिकोण हा राईट अँगल ट्रायंगल असतो हे सिद्ध करायचंय. त्यासाठी मी डायग्राम काढतो. त्रिकोण घेतला एक, ए बी सी हा त्रिकोण घेऊया. ह्या त्रिकोणात मला गिवन लिहायचंय आणि हे अँटीसेडंटच्या वाक्यामधून घेणार आहे मी. इन अ ट्रायंगल स्क्वेअर ऑफ वन साइड, समजा मी ए सी स्क्वेअर घेतला, इट इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजेच रिमेनिंग टू साइड आपल्याला ए बी आणि बी सी, म्हणजेच काय येईल ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. असं जर असेल बघा, दिलेल्या त्रिकोणात इन अ ट्रायंगल असं म्हणूया आपण, ट्रायंगल ए बी सी हे जर असं असेल देन आपल्याला काय सिद्ध करायचंय, triangle ABC is a right angle triangle. थोडक्यात देतोय, तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचे. हे आपल्याला या ठिकाणी टू प्रूव्ह करायचंय. आपल्याला टू प्रूव्ह बघा, हे सिद्ध करत असताना आपण कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचंय, ड्रॉ अ ट्रायंगल अनदर वन ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट. बघा पी क्यू आर हा आपण दुसरा एक या ठिकाणी ट्रायंगल काढलाय. कसा, पी क्यू इज इक्वल टू ए बी, क्यू आर इज इक्वल टू बी सी अँड अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. हे लिहा तिथं, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट. कसा काढायचा आहे, पी क्यू इज इक्वल टू ए बी comma QR is equal to BC and angle PQR is equal to 90 degree. अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन केलं. आता आपण सिद्धतेकडे वळूया. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, तर हा ट्रायंगल आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. त्यासाठी आपण प्रूफ ह्या स्टेटमेंटकडे जाऊया. ह्या त्रिकोणाचा प्रथम विचार करू. म्हणजेच काय लिहाल, इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. पायथागोरस थिअरम नुसार आपल्याला सूत्र तयार करता येईल. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पी आर चा वर्ग बरोबर पी क्यू चा वर्ग अधिक
क्यू आरचा वर्ग. हे कशावरून लिहिलं आपण? बाय पायथागोरस थिअरम. थोडक्यात दिलं मी इथं. आता यामध्ये आपल्याला परंतु काय दिलंय बघा, पी क्यू बरोबर ए बी आहे आणि क्यू आर बरोबर बी सी गिवन मध्ये दिलं, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू म्हणजेच ए बी चा स्क्वेअर प्लस क्यू आर म्हणजेच बी सी चा स्क्वेअर येईल, बी सी चा स्क्वेअर. हे कशावर लिहिलं? फ्रॉम कन्स्ट्रक्शन. थोडक्यात लिहितो मी, पूर्ण शब्दात तुम्ही लिहायचे. इथं आपण जाऊया. परंतु आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे गिवन मध्ये दिलंय. त्यावरून आपल्याला ह्याची किंमत काय लिहिता येईल? ए सी स्क्वेअर. आणि या ठिकाणी काय लिहाल? पी आर स्क्वेअर ह्याची किंमत आपल्याला आली इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. हे कशावरून लिहिलं आपण? फ्रॉम गिवन. तर गिवन मध्ये आपल्याला हे दिलंय आणि म्हणून या दोन्ही बाजूचं आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला काय मिळेल? देअरफॉर पी आर इज इक्वल टू ए सी. याचा अर्थ पी आर आणि ए सी ह्या बाजू कशा आहेत? समान. याला नंबर मी किती दिला? 1. आता आपण ह्या दोन त्रिकोणाचे कॉन्ग्रुएन्सी दाखवू. नाउ इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला दिसतंय ए बी इज इक्वल टू पी क्यू दिलं इथं. आणि म्हणून या ठिकाणी लिहाल साइड ए बी कॉन्ग्रंट साइड पी क्यू. त्याचबरोबर साइड बी सी कॉन्ग्रंट साइड क्यू आर. हे आपण गिवन मध्ये दिलंय पाहिजे, सॉरी कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि या ठिकाणी साइड बी सी कॉन्ग्रंट साइड क्यू आर. हे कशावरून लिहिलं? तर कन्स्ट्रक्शन वरून. आणि या ठिकाणी तिसरी साइड आपण या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवू शकतो. साइड ए सी कॉन्ग्रंट साइड पी आर. ह्याला आपण फ्रॉम 1 म्हणून लिहूया. फ्रॉम 1. म्हणून या ठिकाणी दोन्ही त्रिकोणाच्या 3 संगत बाजू ज्या आहेत ह्या एकरूप आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? देअरफॉर ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रंट ट्रायंगल पी क्यू आर नॉट सिमिलर. कॉन्ग्रंट म्हटलंय. जर हे कॉन्ग्रंट असतील कोणत्या टेस्टनुसार? बाय ए टेस्ट ऑफ द कॉन्ग्रुएन्सी. हे कंसात कॉस द्या त्याला. आणि जर हे कॉन्ग्रंट असतील तर त्याचे अँगल सुद्धा जे आहेत करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रंट असतील. मग ए बी सी चा करस्पॉन्डिंग अँगल कुठला येईल? पी क्यू आर. आणि या ठिकाणी काय लिहाल? देअरफॉर अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर. याला कारण द्याल कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. थोडक्यात दिलं CACT. जर हे कॉन्ग्रंट असतील तर त्यांची माप कशी असतील? समान. देअरफॉर मेजर अँगल ABC इज इक्वल टू मेजर अँगल PQR. म्हणजे दोघांची माप समान. याचाच अर्थ PQR चं माप आपण 90 अंश घेतलंय. टाकूया इथं. देअरफॉर मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम कन्स्ट्रक्शन. थोडक्यात दिलं मी कन्स्ट्रक्शन वरून. अशा प्रकारे आपण ABC हा जो अँगल आहे 90 अंशाचा अँगल दाखवला पहिल्या ट्रायंगलचा. जर हा 90 अंशाचा अँगल असेल तर दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असेल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. जे आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं आहे. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी घेऊन कॉन्व्हर्स सुद्धा पायथागोरस थिअरमचा अभ्यासलेला आहे. दोन्ही जी थिअरम आपण अभ्यासली ह्या थिअरमचा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करायचा आहे, लिहायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. महत्त्वपूर्ण असणारी ही थिअरम आहेत. यावरची उदाहरणं आपण नेक्स्ट टाइम पुढच्या तासाला पाहणार आहोत. तुर्तास इथं थांबणार आहोत. धन्यवाद.